जळगाव शहरातील अजंठा चौफुली ते सुप्रीम कॉलनी या अपघातप्रवण मार्गावर तातडीने गतिरोधक आणि इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे। या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे। जळगाव शहरातील या राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग जालना येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत असल्याने जळगावकरांनी आपल्या शहरातील रस्त्याच्या समस्यांसाठी जालना गाठायचे का, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे। 7 दिवसांत गतिरोधक, सूचना फलक आणि रोड मार्किंगची कामे न झाल्यास स्थानिक नागरिकांसह तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे। अधिक अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एकता न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा मनसे आक्रमक होताना दिसली आहे। जे राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कार्यालयावर आपण अधिकाऱ्यांना जा विचारला, नेमकं काय कारण होतं? अजिंठा चौफुलीपासून सुप्रीम कॉलनीपर्यंतचा अतिशय वर्दळीचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर MIDC असल्यामुळे मोठी वाहनं, अवजड वाहनं त्या ठिकाणी जातात। कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, तर त्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 2-4 महिन्यामध्ये मोठे अपघात झाले आहेत। अनेक लोक तिथे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्या रस्त्यावर गतिरोधक असावे म्हणून राष्ट्रीय महामार्गाचं जे विभागीय कार्यालय इथलं नवापूर डिव्हिजन त्याला म्हणतात, ज्यांच्या अंतर्गत फक्त 2.5 किलोमीटरचा रस्ता, त्या संभाजीनगरच्या रस्त्याचा 2.5 किलोमीटर रस्ता येतो, त्या 2.5 किलोमीटरच्या रस्त्याच्या कार्यालयाला भेट देऊन आम्ही तातडीने तिथे गतिरोधक करण्यात यावे अशी आज मागणी केलेली आहे। आणि ते जर ब्रेकर त्यांनी लवकर नाही लावले तर 2.5 किलोमीटरचा मार्च सुप्रीम कॉलनी परिसर असेल, अयोध्यानगर परिसर असेल, त्या विभागात राहणारे सगळी नागरिक जे असतील त्यांचा 2.5 किलोमीटरची पदयात्रा आम्ही त्या ठिकाणी काढू। ते ब्रेकर तातडीने लावणे आवश्यक आहे। लोकांच्या जीवाचा मोठा प्रश्न आहे आणि इथे असलेलं जे कार्यालय, अतिशय उदासीनता या कार्यालयामध्ये दिसलेली आहे। इथे आपण बघितलं तर कार्यालयात आल्यानंतर नवापूर डिव्हिजन जळगावला, जळगावचा विभाग जालन्याला किंवा तुम्ही धुळ्याला संपर्क साधा, ही मोठी शोकांतिका आहे। जळगाव जिल्हा एक खूप मोठा जिल्हा आहे आणि इथं विभागीय कार्यालय त्यांच्या ताब्यात फक्त हा संभाजीनगरचा 2.5 किलोमीटरचा रस्ता असावा, ही खूप मोठी शोकांतिका आहे। मग त्याच्यापुढे आणखी जाणाऱ्या रस्तेवाल्यांनी कोणाकडे संपर्क साधावा? त्याच्याकरता ते म्हणतात जालन्याला संपर्क साधा, धुळ्याला संपर्क साधा। ही काही व्यवस्था जी आहे, विभागीय व्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल, ही अतिशय चुकीची आहे। याच्यावरही आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देणार आहोत। पण आजचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता, तातडीने गतिरोधक करा, लोक मरतायत, त्यांचं जीव वाचवणं हे तुमचं कर्तव्य आहे। अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे की त्यांनी तातडीने पाहणी करावी, 1-2 दिवसात ते रस्त्याची पाहणी करतील आणि काही स्पॉट डिफाईन करून तिथे गतिरोधक लावतील अशी ग्वाही त्यांनी आम्हाला दिली आहे। त्यांनी ग्वाही दिली आहे, आपण निवेदन दिले, मात्र जर याच्यावर कुठली उपाययोजना झाली नाही, मनसेचं पुढचं पाऊल काय असणार आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना आता तेच सांगितलं की आम्ही विनंती करतो आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिले सन्मान्य राजसाहेब ठाकरे सांगतात, विनंतीने काम होणार असेल तर ते करा, आम्ही विनंतीच करतो आहे। नंतर ज्या आक्रमक पद्धतीने, ज्या लोकशाही पद्धतीने आंदोलन करता येतील, गतिरोधक होईपर्यंत त्या ठिकाणी तसे आंदोलन उभारण्यात येतील आणि तिकडच्या राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यात येईल।